नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. 20 वर्षाआधी कुमारी माला या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी जळगाव रेल्वे स्टेशन येथे पोलिसांना बेवारस स्थितीत सापडली. पोलिसांनी तिच्या आईवडिलांचा, नातेवाईकांचा शोध घेतला, परंतु शोध न लागल्यामुळे तिला जळगाव येथील रिमांड होममध्ये दाखल करण्यात आले. तेथे दिव्यांगाच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याकारणाने तिला बालकल्याण समिती जळगाव यांच्या आदेशान्वये पोलिसांजवळ वझर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापडकर यांच्या ताब्यात दिले. बाबांनी हिचे पालकत्व स्वीकारून कुमारी माला हिला माला शंकरबाबा पापडकर असे नाव दिले. त्या आधारावर तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्राची पूर्तता करून तिचे शिक्षण परतवाडा येथील यशवंत अंध विद्यालयामध्ये 4थी पर्यंत करून घेतले. पुढील उच्च शिक्षणाकरिता माला अमरावती येथील नामांकित विदर्भ महाविद्यालय येथे प्रवेश दिला. पदवीधर आणि पदव्युत्तर या दोन्ही उच्च शिक्षणाकरिता दर्यापूरचे प्राध्यापक प्रकाश टोपले पाटील यांनी तिचे पालकत्व स्वीकारून तिची संपूर्ण व्यवस्था केली. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधून पदवी परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये 2018 साली उत्तीर्ण होऊन तिने इतिहास घडविला. त्यानंतर मालाच्या पुढील पुनर्वसनाचे काय, हा गंभीर प्रश्न सतत बाबांना भेडसावत होता. अशातच अमरावती येथील युनिक अकॅडमी संचालक अमोल पाटील यांनी स्वतःहून बाबाकडे जाऊन मालाच्या MPSCच्या परीक्षेच्या तयारीची जबाबदारी स्वीकारली. तहसीलदार आणि इतरही पदाच्या परीक्षा तिने दिल्या, परंतु त्यामध्ये तिला यश मिळाले नाही. नंतर तिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या लिपिक पदासाठी परीक्षा दिली. 16 मे रोजी सायंकाळी ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताच्या दिव्यांगाच्या पुनर्वसनाच्या इतिहासामधील हा एकमेव घटना सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाईल. कारण कुमारी माला ही दिव्यांग असून आपल्या बुद्धिमत्तेने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण तिने इतिहास घडविला आहे. याबद्दल कुमारी माला हिचे पालक शंकरबाबा पापडकर यांनी स्वतः माला यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया. आज मला जो आनंद होत आहे ते मला शब्दांनी सांगता येणार नाही ना. हा माझ्या आनंदाने पूर्ण हिंदुस्थानच्या विकलांग लोकांनी आनंद केला पाहिजे. आनंदाला उत्सव पूर्ण हा आनंद साजरा केला पाहिजे. काही एक दिव्यांग बेवारस मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहते. आता मी जे काही मला सहकार्य करायचं आहे, लहानपणापासून तिला मी सहकार्य शिक्षणाचं दिलेलं आहे. कोणत्याही तऱ्हेचा तिने मला त्रास दिला नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ते शिक्षण घेत बसली. 10 घंटे ती अभ्यास करत होती आणि त्या कारणानं तिलाही फळ मिळालं. विदर्भ महाविद्यालयामध्ये ते BA झाली आहे, किती मोठी घटना आहे. 62 फर्स्ट क्लास त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर समाजाने साथ दिला आहे ना. समाजाने साथ दिलेला आहे मला. आज त्या ठिकाणी युनिक अकॅडमीचे अमोल पाटील यांनी तिला शैक्षणिक MPSCच्या परीक्षेचे कोर्स करून घेतले. तिच्याकडून हरदम तिला मार्गदर्शन केलं. तसंच एक टोपले यांनी अमरावतीच्या शिक्षणामध्ये मदत केली. या कारणाने तिने हे यश संपादन केलं. पण हे यश संपादन करून हे भारताच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनामध्ये हा मैलाचा दगड आहे. हा याच्याने लोकांना प्रेरणा मिळेल का एक अंध मुलगी, बेवारस अंध मुलगी जर MPSC होऊ शकते, तर जे अंधे आहेत, ज्यांचे आईबाप आहेत, पैसेवाले आहेत, अधिकाऱ्यांचे मुलं आहेत, त्या मुलांनी आपली पायरी मोठी केली पाहिजे ना. तर ही प्रेरणादायी घटना झाली माझ्या जीवनामध्ये. आणि म्हणून माझ्या पद्मश्री मिळण्यापेक्षा हिचं जे कौतुक झालं आहे, हिने जे परीक्षा पास केलेली आहे, याचा आनंद तर मी शब्दांनी करू शकत नाही. एकच त्याच्यावर शेर आठवला मला की जिंदगी खू गरे अलम फरते गम में भी मुस्कुराती है, अरे बासरी के सीने में जख्म है फिर भी वो मुस्कुराती है, फिर भी वो गीत गाती है. याच्यापेक्षा काय बोलू. माझं नाव माला शंकरराव पापडकर. माझं लहानपणापासूनचं शिक्षण चिखलदरा इथे झालं आणि 8 ते 12चं शिक्षण गर्ल्स हायस्कूल पळतवाडा इथे झालं. त्यानं फायनलपर्यंतचं शिक्षण माझं MA कॉलेज अमरावती इथे झालं. माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी MPSCकडून मोठी MPSC एक्झाम देऊन मोठे अधिकारी बनावं. हे जेव्हा मी बाबाला सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला आणि मदत केली. मला अभ्यास करताना खूप अडचण गेली, परंतु बाबाची ओळख पाटील सरांबरोबर असल्यामुळे पाटील सरांकडे मला क्लास लावून दिले
तिथे मी क्लास केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली MPSCची एक्झाम्स पास केली. फर्स्ट इयर ते फायनलचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी प्रकाश टोपले सर यांनी घेतली होती. त्यांनी मला फायनलपर्यंत शिक्षणासाठी मदत केली, अभ्यासासाठी मदत केली. मी 2021पासून MPSCची एक्झाम देत आहे. आज मला माझ्या प्रयत्नांना यश मिळालं आणि ही मंत्रालयाची पोस्ट आहे मुंबईची. ही पोस्ट मिळाल्यावर मी IAS अधिकारी याचेसुद्धा अभ्यास करेल आणि IAS अधिकारी बनेल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.